सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शोमध्ये. कलाकार या शोमध्ये आपण अनेक कलाकारांना भेटतो आणि खऱ्या अर्थानं मजा मस्ती धमाल करतो. पण जी गाणीच खऱ्या अर्थानं आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं, आपल्याला मस्त वाटतं. त्यांचा प्रवास पाहून खूप खूप आनंद होतो की आपल्या वयातलाच एक व्यक्ती एक मस्त प्रवास करत असतोय. आज आपल्यासोबत संगीतकार समीर सप्तेशकर. खूप खूप स्वागत समीर भाई. हाय, वेलकम ऑन द शो, वेलकम टू कलाकार. आणि समीर भाई, सगळ्यात पहिला प्रश्न गाडीचा सोडून मी तुम्हाला दादरचा विचारणार आहे, कारण आपण दादरमध्ये ट्रॅव्हल करतोय. दादर जीव की प्राण आहे, कारण आयुष्य दादरला गेलं आणि आम्हा लोकांसाठी जे आम्ही सबबला होतो त्यांच्याकडे असे कानावर दादरचे किस्से पडतात. तर व्हॉट इज देअर ह्या दादरमध्ये आहे काय ज्याच्यासाठी इट इज सो मच क्लोज टू युअर हार्ट? पहिले तर आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप ओव्हर हिअर. सो ऑब्व्हियसली आपण ज्या जागेमध्ये जन्मतो ती जागा आपल्याला खूप आवडते. अँड आय एम थँकफुल की मी इथे जन्मलो. राईट. आणि कारण आता प्रॉपर्टी रेट्स पण खूप वाढले. एक्झॅक्टली. सो एक थोडं एक म्हणजे दादरचा एक म्हणजे बिईंग अन इंडिव्हिज्युअल मला तो फ्लेक्स करता येतो की मी दादरला असतो. म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमधले बरीचशी लोक दादर खूप दादरला आहे. अँड म्हणजे त्यामधला एक मी पण आहे. दो आम्ही असे कधी भेटत नाही. जसं अजित परब एक्झॅक्टली इथे पुढेच राहतो. एक्झॅक्टली. ओके. किंवा मांजरेकर थोडे पुढे राहतात सर. सो असं भेटणं असं रेग्युलर नसतं. बट ह्या एरियामध्ये जी मजा आहे, एक मराठी पण आहे प्रॉपर, जो वर्षानुवर्ष टिकला आहे ॲक्च्युली. ती एक गोष्ट आहे जी दादरला दादर बनवतात. कधी ड्रायव्हिंगला हाती आली, कधी गाडी शिकलात, कोणी गाडी शिकवली आणि ती कुठली गाडी आहे? त्या समीर भाई तुमच्या असंख्य आठवणी आहेत. ॲक्च्युली माझ्या आठवणी गाडीशी रिलेटेड नाही आहे तेवढ्या जितक्या बाईकशी आहेत. हो, कारण मी बाईक घेतली युनिकॉर्न, होंडा युनिकॉर्न. राईट. त्यावेळेला बाईक घेणं म्हणजे गाडी घेणं हे डोक्यातच नव्हतं. कारण तेव्हा वाटलं नव्हतं की मी गाडी घेईन किंवा काय. बट बाईक वॉज अचिवेबल ॲट दॅट टाईम. सो बाईक मी घेतली आणि माझ्याकडे ती अजूनही आहे. मी अजूनही चालवतो ती गाडी. सो त्या गाडीवरती अगदी मी माझा पहिला अल्बम किंवा पहिली फिल्म तोपर्यंत मी ती बाईक चालवत होतो. बरोबर. इनफॅक्ट मला अवॉर्ड मिळाले तर अवॉर्ड फंक्शनला पण मी बाईकवरतीच गेलो. म्हणजे दुनियादारीच्या वेळेपासून. हो, म्हणजे मला आठवतं की मिरची म्युझिक मटा सन्मान, राईट, त्यासाठी मी गेलेलो आणि मला कळलं की अरे यार, आता आपण फार पुढे नाही जाऊ शकत बाईक घेऊन, कारण ते थोडं ऑड वाटेल. सो मी बाईक थोडं लांब लावायचो आणि माझ्या बॅगेमध्ये कपडे कॅरी करायचो जे घालायचे आहेत अवॉर्ड फंक्शनला. सो मी जायचो वॉशरूममध्ये, तिथे चेंज करायचो आणि मग अवॉर्ड फंक्शनला जायचो. मग अवॉर्ड फंक्शन संपलं की कपडे चेंज, नॉर्मलवाले कपडे, बाईकवर बसून घरी. बापरे बाप. आणि हे दुनियादारीपर्यंत होतं? हो होतं. बापरे. तर ती पहिलीच फिल्म होती, काही आयडिया नव्हती की, आणि मलाही माहिती नव्हतं ना की सुपर डुपर हिट. राईट. तर आता दुनियादारीचा उल्लेख झालाय, त्या गाण्याचा उल्लेख झालाय, तर तेच गाणं आम्हाला ऐकवता का 2 वेळी प्लीज? चालेल. आयडियली मला सवय आहे गिटार बरोबर, गाडी बरोबर करूया. ड्रायव्हिंग बरोबर. सो त्या दुनियादारीच्या ह्याच्यातला पॉप्युलर झालेला पार्ट आहे तो म्हणजे ही सुरेखावाला. प्लीज. आणि ऍक्च्युली तो रेकॉर्ड करताना पण सगळे सेलिब्रिटीज ज्यांनी गायले आहेत त्या सगळ्यांना तोच पार्ट गायचा होता. बाकीचं त्यांना दे वर नॉट इंटरेस्टेड. कारण एव्हरीवन न्यू की ये गाऊंगा मैं, म्हणजे मी हे जर गायलं तर यु नो इट विल बी हिट बिकॉज हा पार्ट हिट आहे. ते गाण्याच्या आधीच माहिती होतं लोक. आणि मी त्यावेळेला नवीन होता. आय वॉज लाईक अरे यार, हे का गायचंय सगळं, कारण त्याची रेंज खूप होती. सो त्यातले काहीच लोक त्या रेंजवर गाऊ शकत होते. बाकीचे दे वर ट्राईंग बट दे वर नॉट गोईंग देअर. सो बट इट वॉज फन. ते सगळं मस्त होतं. सो ते त्याचा तो अंतरा आपण उगवूया की हो, जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला, सारा जिल्हा हिल्ला, हुआ रे जल जला, घराच्या सामोरी नजरेची शाळा, ही रोज रोज भरवायची. हाय क्या बात. लैलानी मजनूची सॅडवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची. हाय हाय हाय, ही सुरेखा आपल्याला पटलेली. हाय, अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली. हाय,
अरे हसली हसली दिग्या फुलटू फसलेली हाय, असलेली हाया पसलेली हाया दिग्याला पटलेली हाय. क्या बात आहे. खरं तर ना मला खूप भारी वाटतंय की आज आपण गप्पा मारतोय, कारण ना तुम्हाला नाही माहिती की तुम्ही आमचे कॉलेज लाईफ पासूनचे जी गाणी आहेत ना त्याच्यातले तुमचे म्युझिक एक्सप्रेस फोनमध्ये एकमेकाला डाउनलोड करून आम्ही ब्लूटूथने ट्रान्सफर केलेले गाणी, हे पण म्हणजे मला खूप भारी वाटतं ना की तुम्ही हा संपूर्ण काळ पाहिलाय. म्हणजे राईट फ्रॉम द सीडीज टू द ब्लूटूथ आणि गाडी ट्रान्सफर होणं. पण मला सांगा ना, ते गाणं म्हणजे प्रत्येक कॉलेज कट्टाचं गाणं वॉज ब्रेकअप के बाद. हाऊ डिड दॅट कम इन पिक्चर? कारण आणि वॉज दॅट द फर्स्ट सॉन्ग ज्याच्यात तुम्हाला असं कळलं की हे माझं क्षेत्र आणि मला इकडे वावरायचंय? नाही, त्याच्या अगोदरही मी माझा एक बँड पण होता, राईट, जिथे आम्ही हिंदी गाणी बनवायचो. ओके. त्या बँड बरोबर वगैरे मी मूड इंडिगोला ओपनही केलंय, Okay. शंकर एहसान लॉय बरोबर वगैरे. वाव. बट त्यावेळेला असं वाटत नव्हतं की अरे कुठलं तरी गाणं पॉप्युलर होईल किंवा करायचं आहे किंवा नाही. इट वॉज जस्ट की चल आपण म्युझिक करूया, कारण त्यावेळेला मला बँड बनवायचा होता. सो मला त्यावेळेला म्युझिशियन्स मिळत नव्हते म्हणजे माझा बँड बनवायला. बरोबर. सो मी रँडम 3-4 लोकांना जमा केलं आणि त्यांना वर्षभर एकाला कीबोर्ड शिकवलं, एकाला गिटार शिकवलं, राईट, एकाला गाता येत होतं ऑलरेडी. बरोबर. असं करून मी तो बँड बनवला आणि तो प्ले केला. मग त्याच्यानंतर जेव्हा मी इथे आलो, रुईया बरोबर कनेक्ट झालो, रुईयाच्या पब्लिक बरोबर, त्यावेळेला माझ्या डोक्यात आधीच फिक्स्ड होतं की मला बेसिक पासून सुरू करायचं. आय नीड टू डू समथिंग फ्रॉम द बेसिक. सो म्हटलं थिएटर, व्हॉट बेटर दॅन थिएटर. म्हटलं एकांकिकेचं वगैरे आपण करू, म्युझिक. बरोबर. सो मग मी रुईयासाठी एकांकिकेचं म्युझिक करायला गेलो. सो पहिलंच नाटक मला मिळालं अनन्या स्पृहाचं, म्हणजे ती एकांकिका होती. तेव्हा पण आय हॅड नो आयडिया की अरे हे कसं होईल. बट तेव्हा ते केलं आणि ते नाटक पण गाजलं, त्याचं प्रचंड म्युझिक पण गाजलं आणि मग तेव्हा थोडा एक कॉन्फिडन्स आला मला. मग नंतर अशा बऱ्याच एकांकिका करता करता मध्येच माझ्या डोक्यामध्ये ट्यून आली ब्रेकअप के बादची. सो मी माझा मित्र होता सचिन पाठक, यो, तर त्याला म्हटलं की भाई असं असं आहे, तू लिही. तो बोलला अरे मला हिंदी लिहिता येत नाही. म्हटलं हिंदी कोरच हिंदी आहे ना, बाकी सगळं मराठीच लिही. सो पॉइंट हा होता की रुईयाच्या कट्ट्यावर झालं गाणं. नाही, रुईयाच्या गट्ट्यावर नाही, हे ऍक्च्युली गाणं झालंय ऋतुजा बागवेच्या घरच्या गच्चीवर. तिच्या घरच्या गच्चीवरती आम्ही बसलेलो रात्री 1-1:30 वाजता. बरोबर. तेव्हा तिकडे ते गाणं बनलं. किती भारी. आणि मग म्हटलं की अरे यार आता हे गाणं लिहिलं. सो डोक्यामध्ये अजिबात असं नव्हतं की हे गाणं आपण काहीतरी पाथ ब्रेकिंग काहीतरी बनवतो. आम्ही बनवलं आणि मग अभिषेक खंडकर आला, त्यावेळेला तो साऊंड इंजिनियर होता. सो त्यांनी रेकॉर्ड केलं, त्यांनी गायलं, मी गायलं आणि आम्ही मित्रांमध्ये ऐकवलं. सो आम्हाला रिस्पॉन्स फारच माइल्ड रिस्पॉन्स आला की हां ठीक आहे, म्हणजे इट्स ओके वगैरे असं आलेलं. एवढाच? हां, बिकॉज त्यावेळेला ना संदीप सलीलची गाणी आणि अल्बम प्रचंड पॉप्युलर होतं. दमलेले बाबा सगळं प्रचंड पॉप्युलर होतं. सो ऑब्व्हियसली आता जे ट्रेंडिंग असतं त्यानुसार आपल्याला वाटतं ना, अरे आपलं तर तसं काही नाही. सो इट वोंट वर्क. सो आम्ही सोडून दिलं ते. मग मला वाटते 3-4 महिन्यांनी ना ते ब्लूटूथमुळे सगळीकडे पसरलं. अँड आय स्टील हॅव नो आयडिया बट ते कोणी कोणाला का पाठवलंय गाणं. ओके, बिकॉज आय फील की इट्स जस्ट अ सॉन्ग विच आय मेड विदाउट एनी थॉट. बरोबर. असं काही त्याच्यामध्ये म्युझिकली इन्क्लाइंड असलं किंवा म्युझिकली त्याच्यामध्ये काही इंटेलिजन्स नाही आहे. बरोबर. हां, त्याच्यामध्ये फिलिंग्स आहेत. बरोबर. बट फ्रँकली वी डिडंट एक्सपेक्टेड इट टू ब्लो आउट. बरोबर. बट ते 3-4 महिन्यानंतर ते एवढं पसरलं की म्हणजे लिटरली आम्हाला प्रश्न पडला की आता ह्याचं काय करायचं. हां, कारण त्यावेळेला तर काय डिजिटल प्लॅटफॉर्म. बरोबर. हो. म्हणजे इनफॅक्ट मी सांगू तर ब्रेकअप के बाद वॉज द फर्स्ट सॉन्ग फ्रॉम मराठी ऑन यूट्यूब विच स्टार्टेड गेटिंग वायरल अँड व्ह्यूज अँड एव्हरीथिंग. सर, ब्रेकअप के बाद दोन ओळी प्लीज. टूटी फूटी जिंदगी
तुझं मन आणि अबला की खाली प्रेमाची लॉटरी साली आहा. लागली तरी ठरलो मी भिकारी तरी पुन्हा खेळतो मी पुन्हा 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 रमी ब्रेकअप के बाद ब्रेकअप के बाद क्या बात आहे. या सगळ्यानंतर जेव्हा आपण मालिकेची गाणी करतो त्या 1-1.5 मिनिटात आपल्या सगळ्या गोष्टी बसवायच्या असतात. त्या मालिकेचा सार, त्या मालिकेची गोष्ट, त्यासोबत ते लोकांना अट्रॅक्ट पण झालं पाहिजे. हाऊ इज अ फिलिंग? कुठलं गाणं आहे जे तुमच्या अगदी अजूनही लोक तुम्हाला येऊन सांगतात की दिस वॉज द बेस्ट, दिस वॉज द बेस्ट? असं म्हणजे टायटल्स मध्ये तर ऑब्व्हियसली लोकांना खुलता गळी खुले ना आवडतं आणि ते झालंही तितकंच चांगलं आहे. म्हणजे क्लास अपार्ट झालंय ते गाणं. राईट. आणि इनफॅक्ट काही दिया परदेसला घेऊन पण आणि काही दिया परदेस आणि खुलता काही खुले नाही या 2 गाण्यांना घेऊन ना एक कॉम्पिटिशन होत असते. बरोबर. म्हणजे लिटरली माझ्या आईला काही दिया परदेस आवडतं. ओके, तिचं म्हणणं खुलता काही खुले ना छान आहे पण काही दिया परदेस मध्ये जी मजा आहे ती एक्झॅक्टली. तर म्हटलं की ठीक आहे, दोन्ही वेगळी गाणी आहेत ऍक्च्युली. हा ना एक कॉपी पेस्ट प्रश्न आहे बिकॉज वी कम टू द एंड ऑफ द शो की कलाकार म्हणतात आणि कोणाला तरी इन्स्पायर करतो समीरभाई, कोणाकडे इन्स्पायर होत असतो. इफ गिव्हन अ चान्स तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायची, इकडे मी बसलोय आणि निखळ गप्पा मला ड्रायव्हर जायचं, त्या व्यक्तीला तुम्ही एकदा भेटला असाल नसाल मला माहिती नाही, त्या व्यक्तीसोबत तुम्हाला एकदा तरी काम करण्याची इच्छा असेल नसेल मला तेही माहिती नाही, पण तुम्हाला एकदा तरी त्या व्यक्ती बरोबर एक ड्रायव्हर जायचं आहे आणि निखळ गप्पा मारायची, व्यक्ती कोण असेल आणि का? ती व्यक्ती मला असं वाटतं संजय जाधव. कारण खूप वर्ष झाली मी दादांना भेटलो नाही आणि म्हणजे भेटतो असं कधी इव्हेंटला वगैरे असेल तर, बट पण तुम्ही दोघंच भेटला नाही ॲज अ फ्रेंड म्हणून नाही. खूप वर्ष झाली आणि आय एम जस्ट कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड की परत काहीतरी दादांकडनं होईल ज्याच्यामध्ये ना मी एक छोटासा भाग व्हायचा प्रयत्न करीन म्युझिकली. बिकॉज आय हॅव सीन की त्यांचा एक प्रवास आहे की त्यांचा एक ट्रॅव्हल आहे. अँड मला पर्सनली खूप असं वाटतं की ही इज अ ब्रिलियंट डिरेक्टर. द ओनली थिंग इज की आफ्टर दुनियादारी मे बी डेस्टिनी वॉज नॉट दॅट गुड ऑन हिज साइड. बरोबर. ओके, बट दॅट डिडंट चेंज दॅट मॅन. ओके, ही स्टील द सेम दादा फॉर एव्हरीवन. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे असं नाही की गाण्यांबद्दल वगैरे गप्पा, बट मी त्यांच्याबरोबर लाईफबद्दल बऱ्याच गप्पा मारल्या. ओके, आणि त्यांनी त्यांचे लाईफ एक्सपिरियन्सेस शेअर केले. जसं मी एकदा त्यांना विचारलेलं की दादा ये अभी कॉन्टॅक्ट्स कैसे बनाते हैं इंडस्ट्री में ऐसा वैसा, तर ते मला म्हणाले देख समीर, तुला ना तू 100 कॉन्टॅक्ट बनवले बरोबर आणि तुझ्याकडे 100 कॉन्टॅक्टनी 80 कामं आली. बरोबर. ओके आली, चल मी म्हटलं आली. ओके, बट ती 80 कामं कम्प्लीट करायचा टॅलेंट आहे का तुझ्यात? ओके, सो व्हॉट इज इम्पॉर्टंट? टॅलेंट. कॉन्टॅक्ट बन जाएंगे अपने आप. सो यू अपग्रेड अपस्किल युअर सेल्फ सो दॅट तुला चांगलं काम करता येईल. कॉन्टॅक्टच्या मागे नको पडूस. सो अशा काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि लेफ्ट सर लेफ्ट. आणि खऱ्या अर्थानं समीरभाई ह्यावेळी पण तुमचं एक गाणं आलंय भूतंबामचं. हा एक सगळे लोक एकत्र, त्या लोकांना पाहण्याचा आनंद लोकांना मिळालाय. तुमचं गाणं पण ब्रिलियंट झालंय. किती भारी वाटतंय. यावेळी पण आपण एक गाणं करतोय. नवीन गाणी कुठली आहेत लूपमध्ये, पाईपलाईनमध्ये, प्लीज सांगा आम्हाला. आता पाईपलाईनमध्ये तर आता आम्ही मे बी सेदा बँडची पण गाणी करतोय. वाव. ती बरेच वर्षानंतर आम्ही ठरवलं की ओके लेट्स डू. बरोबर. कारण आम्ही त्यावेळेला ठरवलेलं की आता आपण जे केलंय त्याच्यावरती अजून काहीतरी उगाचच करायचं म्हणून करून जे केलंय ते घाण नको करायचं. व्हेरी ट्रू. सो वी टूक अ ब्रेक, प्रॉपर ब्रेक. की आम्ही असं ठरवलं की नाही आपण याच्यात काय नाही करायचं, इंडिव्हिज्युअली आपण आपलं करिअरकडे लक्ष देऊया. बरोबर. म्हणून मग म्युझिक आणि मग ते टायटल्स वगैरे झाले. राईट. ते आणि बाकी माहीत नाही मला. आता अजून तरी फिल्म जातात तर पावसाळा चालू आहे त्यामुळे काही फिल्म्स ऑन फ्लोअर नाही आहेत, बट आहेत येतील काही गाणी जी वर्क होतील. बट मला एवढंच ह्या मीडियममधनं सांगता येईल की मराठी फिल्म्समुळे
नो द मराठी इंडस्ट्री लिटरली टेस्टेड मी आउट. म्हणजे मी सुरुवात केली एका डान्स नंबर पासून, बरोबर, मग नंतर माझ्याकडे डान्स नंबरच येत गेले. ओके, विच इज लाईक सेम थिंग. हां, ते तसं सगळीकडे होतं. मग मला प्रश्न पडायला की मे बी लोकांना असं वाटतं की आता की यु नो मला हेच येतं. ओके, बट कसं असतं की तुमचं नशीब तुम्हाला कसं फिरवतं की मला त्याच्यानंतर टायटल सॉंग झाले. बरोबर. मग टायटल सॉंग्समध्ये मी मल्टिपल जॉनर्स केले, एक नाही तर वेगवेगळे. म्हणजे कायद्या परदेस म्हण, खुलता काही खुलेना म्हण, चुकबुल द्यावी घ्यावी म्हण, दिल दोस्ती दोबारा, किंवा अगदी रिसेंटपर्यंत तू तेव्हा तशी, हे सगळं. सो एवढे केले की लोकांना कळलं की अरे हे अलगही कर रहा है. मग फिल्ममध्ये मला स्पिरिच्युअली जसं गणपतीचं गाणं वगैरे करायला मिळालं. म्हटलं अरे वा क्या बात आहे. सो आत्ता माझी भूक ही आहे की वेगवेगळे सिच्युएशन्स यावेत आणि वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करायला मिळावेत. कारण जर आपण एक्सपेरिमेंट नाही करत आहोत तर मराठी म्युझिक विल बी जस्ट मराठी म्युझिक, आणि ते नको आपल्याला. हां, आणि जसं आता आपण साऊथचं म्युझिक ऐकतो ना, वाय, बिकॉज दे वर्क ऑन इट. ओके, असं नाही आहे की म्हणजे टॅलेंट जो त्यांच्याकडे आहे तो आपल्याकडे पण आहे, असं काही वेगळं काही नाही. बट ते लोक त्यामागे अगदी प्रोड्युसरपासून ते म्युझिक करणारे, ओके, ते लोक त्याच्यामध्ये टाइम आणि मनी सगळं इन्व्हेस्ट करतात आणि दे सी टू इट की हे बाहेर पोचलं पाहिजे. सो इफ वी आर नॉट एक्सपेरिमेंटिंग, ते बाहेर नाही पोचणार. अगदी बरोबर. बिकॉज एक्सपेरिमेंट नाही केलं तर आपल्याला काही इनोव्हेशन होणार नाही, नवीन इनोव्हेट काही करता नाही येणार. आणि ते जर नाही, ते जर केलं तरच लोक येतील की बोलतील चल यार आय नीड टू इन्व्हेस्ट इन दिस, मी करतो, चलो हे करते. आणि आता तर मार्केट ओपन आहे पूर्ण, तुम्ही इंडिव्हिज्युअली पण गाणी रिलीज करू शकता. आणि आता जेव्हा मला भूतंबयमचा तू म्हणालास डान्स नंबर येतात तर मला आता भीती नाही वाटत. आधी मला भीती वाटायची की अरे कसं करू मी, मला ते येत नाही. आता मला झोपेतून उठून तू बोले चल डान्स नंबर करायचं, मी लगेच करू, ते मला माहिती आहे काय करायचं. पण ना सर भाई, आता या कार्यक्रमात सांगता पण तुम्ही तुमच्याच गाण्याने करा. आणि पण मला त्याच्या अगोदर अजून एक गाणं तुमच्याकडून हवं आहे. मला नेहमी प्रश्न पडतो ना की संगीतकाराला कुठला तरी एक संगीतकार इन्स्पायर करत असतो, कधी ना कधी त्याच्या कानावरती गाणी पडत असतात, त्याला तो आवडत असतो. तुम्हाला जर मी सांगितलं तुमचे ऑल टाइम फेवरेट संगीतकार कोण आहेत? आता ना हा खूप म्हणजे क्लिशे प्रश्न आहे की ऑल टाइम म्हणजे कुठल्याही संगीतकाराला विचारलं तर AR रहमानच बोल. एक्झॅक्टली, बिकॉज आय मीन ही हॅज चेंज्ड द सोनिक लाईक साऊंड स्केप ऑफ इंडियन म्युझिक. बरोबर. सो आणि AR रहमानचं काय एक गाणं नाही, बट असे खूप गाणी आहेत, प्रचंड गाणी आहेत की यार ही गाणी येस, ही गाणी मस्त आहेत किंवा ही गाणी. सो असं एक असं गाणं, बट त्यातल्या त्यात जर म्हणायला झालं तर खूप आहे. लगान आहे, स्वदेश आहे, रोजा वगैरे तर ठीक आहे, म्हणजे त्यावेळेला तर मी लहानच होतो. बट रोजा, स्वदेश, मग मला ॲक्च्युली इम्पॅक्ट केलेला अल्बम त्यावेळेला ड्युरिंग द 90s वॉज रंगीला. रंगीलामध्ये मला असं झालं की अरे यार असं काहीतरी आपल्याला यायला पाहिजे. प्यारे जाना कैसा है, हां, ते किंवा मग सगळंच ते आई आई इट वॉज वे अहेड ऑफ इट्स टाइम. सो ट्रू. बट त्यावेळेला ते पण गाणं चांगलं होतं. मग बाकीचं सगळेच की याई रे किंवा ऐसा बोलेगा साला वैसा बोलेगा, गुल्ला अपने दिल का राज हम खोलेगा, वो ना 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 दे बड्डी है ना 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 दा दा और ये ज़बान जाती है फिसल, क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल है, कोई तो बता दे उसका हलो मेरे भाई हो मेरे भाई हो मेरे भाई. क्या बात आहे. आणि आता बिकॉज यू कम टू द एंड ऑफ द शो, तुम्ही खूप छान काम करा. आणि खरंच जसं तुम्ही म्हटलात की अनेक गोष्टी नव्याने सुरू होऊ दे, ज्या गोष्टी आपल्याकडे सुरू होत्या त्याची पुन्हा एकदा रुंजी होऊ दे. आणि त्या सगळ्या कामांमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत कायम. आणि समीर भाईंची गाणी सुरूच राहणार आहेत. समीर भाई मस्त काम करणारच आहेत. आणि बी द गुड मॅन यू आर. थँक्यू सो मच आमची गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग अस ऑन अ ड्राईव्ह. आणि आता कुठलाही तुमच्या आवडत्या गाणं तुम्ही कार्यक्रम. मी आता ऑब्व्हियसली मी माझ्या गाण्याचं प्रमोशन करणार. एक्झॅक्ट, प्लीज. सो मी आता रिसेंटली केलंय भूतंबयमचं गाणं, जे हळदीचं गाणं आहे, जे आनंद शिंदेनी गायलंय. आणि आनंद शिंदेबरोबर जेवढी मी गाणी करतो ती हिट होतात. आय डोंट नो व्हाय. ते खरं. बट आनंद शिंदे मला म्हणाले की एकदा की मला ना नवीन पोपट नंतर ना मला माझं हिट गाणं मिळत नव्हतं.
ओके आय वर्क विथ बिगर कंपोजर बरोबर, हो. ऑल्सो बट ती गाणी वेगळ्या पद्धतीची होती. राईट बट नवीन पोपट नंतर काय असं गाणं नव्हतं. Right. तर ते मला म्हणालेले की ते गाणं ना तू मला दिलंयस. तर ते गाणं होतं बाई वाड्यावर या. क्या बात. सो मी म्हटलं की अरे वा. आणि त्याच्यानंतर मी आता भूतम भयमचं केलं. राईट. सो ते गाणं आहे की हे गाण्याची सिच्युएशनच ही आहे की गोमू सासरला नाही जा, सॉरी गोमू माहेरला नाही जा, गोमू सासरला चला जाते. ते. आणि मग तिच्या लव्हरला असं होतं की अरे यार तिचं लग्न होतं. एक्झॅक्टली. सो ते आहे की गोमू वेसव गावाची लाडकी लाल गुलाबी मासोली सारखी आई बापाच्या काळात कालवा कोण होईल या हिऱ्याचा पारखी पोर टोर तिच्या मागे धावली लाईन मारायला लाईन लावली आहा. त्यांच्या मावऱ्याला चिंबोरी चावली जेव्हा ती रेतीवाल्याला घावली गो 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 गोमू डोंट गो गोमू माहेरला गोमू सासरला जाते हो नाखवा तिच्या लवरला हल्दीने माखवा गोमू सासरला जाते हो नाखवा तिच्या लवरला क्या हल्दीनं माखवा. क्या बात. आणि खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. अँड Thank you. दॅट समीर भाई पॅक